तुम्ही काय खरेदी करणार, काय विकणार, कोणत्या ब्रँडचा मोबाईल वापरणार, कोणत्या ब्रँडचे कपडे वापरणार, एवढंच काय तर तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये जेवणार आणि कोणत्या ब्रँडची टूथपेस्ट वापरणार, हे सगळं कोण ठरवतं? आता तुम्ही म्हणाल, की मी काय प्रश्न विचारतोय? अर्थातच आम्ही आमच्या आयुष्यात काय करायचं आणि काय करायचं नाही हे ठरवत असतो. पण जर मी तुम्हाला म्हटलं, की तुम्ही कोणती वस्तू विकत घेणार, हे तुम्ही नाही तर एक विदेशी कंपनी ठरवते, तर यावर विश्वास ठेवाल का? नाही ना. तुम्ही म्हणाल, की मी आज काय बोलतोय? असं कुठे असतं का? की मी काय करायचं ते दुसराच कोणतरी ठरवणार आणि मी तसंच करायला? पण मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण कोणते कपडे घालणार, त्यापासून ते कोणती टूथपेस्ट वापरणार इथपर्यंत जवळजवळ सगळ्याच गोष्टी इनडायरेक्टली एक विदेशी कंपनी नियंत्रण ठेवते. आता ही कंपनी कोणती? मी असं का म्हणतोय? आणि हा नक्की विषय काय आहे? याचीच माहिती आपण आजच्या भागामधून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आपल्या सर्वांचं स्वागत करतोय न्यूज अनकटच्या विषय काय ह्या कार्यक्रमात. आता वेळ वाया न घालवता लगेच आपल्या विषयाला सुरुवात करूया. असं म्हटलं जातं की जगातल्या जवळपास प्रत्येक देशाचे लगाम हे ह्याच कंपनीच्या हातामध्ये आहे. मग तो देश अमेरिका असू दे, आपल्या शेजारचा देश चीन असू दे किंवा खुद्द आपला भारत देश. कोणत्या देशामध्ये कोणतं सरकार येणार हे सुद्धा हीच कंपनी ठरवते असं म्हटलं जातं. आता ह्या वाक्यात किती तथ्य आहे हे माहिती नाही, पण एवढं मात्र नक्की की ही कंपनी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासारख्या उद्योजकांची सर्व प्रॉपर्टी सकाळी विकत घेऊन संध्याकाळी विकू शकते. या कंपनीचे नेटवर्थ ही भारताच्या टोटल इकॉनॉमीपेक्षा 3 पट आणि अमेरिकेच्या टोटल इकॉनॉमीच्या अर्धी आहे. आता तुम्ही म्हणाल की जर ही कंपनी एवढी मोठी आहे तर आजपर्यंत आम्ही कधी या कंपनीबद्दल ऐकलं का नाही? मग यामागचं कारण सुद्धा हीच कंपनी आहे. ही कंपनी जगभरामधील 90% वर्ल्ड मीडिया ओन करते. यांना जर असं वाटलं तर ते जगातल्या जवळपास सगळ्याच न्यूज चॅनलवर दिसू शकतात. पण ह्या कंपनीला त्यात काहीही इंटरेस्ट नाही आणि त्यांच्या मालकाला देखील. याचं कारण म्हणजे कंपनीचे बिझनेस कॉन्फ्लिक्ट आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कंट्रोलमध्ये ठेवण्याचे. मग ही एवढी मोठी कंपनी आहे तरी कोणती आणि तिचे मालक कोण? तर या कंपनीचं नाव आहे ब्लॅक रॉक आणि हिचे मालक आहेत लॉरी फिंक. आता ह्या कंपनीच्या एवढ्या कौतुकानंतर थोडक्यात जाणून घेऊया या कंपनीच्या इतिहासाबद्दल. लॉरी हे मुळात पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी होते, पण कोणास ठाऊक त्यांचा स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट वाढला आणि तिथूनच पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्सचा एक असा संगम तयार झाला की त्यातून लॉरी यांना मिळालेला रिझल्ट सर्वांसाठी आश्चर्यकारक होता. लॉरी यांनी आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये बोस्टन फर्स्ट नावाची एक कंपनी जॉईन केली आणि बघता बघता ते या कंपनीचे एमडी देखील झाले आणि अवघ्या काही महिन्यातच त्यांनी या कंपनीला $1 बिलियन प्रॉफिट मिळवून दिलं. पण म्हणतात ना, चांगलं काम केलं तर 10 लोक कौतुक करतात, पण एखादी गोष्ट त्यांच्या उलट घडली तर नावं ठेवणारे 100 जण असतात. तसंच काहीसं लॉरी यांच्यासोबत घडलं. पुढच्या काही महिन्यातच लॉरी यांच्यामुळे कंपनीला $8 बिलियन नुकसान झालं आणि त्यांना कंपनी सोडावी लागली. पण हाच त्यांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर लॉरी यांनी आपल्यासारख्या विचारांच्या एका मिलिनियर माणसाची भेट घेतली आणि त्यानं लॉरी यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना $5 मिलियन क्रेडिट दिलं. खरं तर लॉरी ब्लॅक रॉक या कंपनीमध्ये काम करत होते आणि त्यांनी या कंपनीला बऱ्यापैकी प्रॉफिट सुद्धा कमावून दिलं होतं. पण कालांतराने त्यांना या कंपनीची कामाची पद्धत पटेनाशी झाली आणि काही वादांमुळे त्यांनी कंपनी सोडली. पण तोपर्यंत लॉरी यांनी बऱ्यापैकी पैसे जमवले होते. सन 1994 मध्ये सुरुवात झाली बॅलीरॉक ह्या कंपनीच्या उदयाची. 5 वर्षानंतर कंपनीने $165 बिलियन ही नेटवर्थ कमवली. 1999 मध्ये कंपनीने 14 USD मध्ये आपला IPO लॉन्च केला आणि स्वतःला एक वेगळी ओळख दिली. आता जाणून घेऊया की ह्या कंपनीमध्ये असं काय खास आहे की त्यांना डाऊनफॉल हा शब्दच माहित नाही. ही कंपनी नक्की काय काम करते आणि ह्या कंपनीची एवढी मोठी प्रॉपर्टी कशी? तर मंडळी, ही एक इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे आणि ही दुसऱ्या कंपनीचे ॲसेट मॅनेज करते. हे त्या प्रत्येक कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ज्या आधीच मोठ्या आहेत किंवा त्या वाटेवर आहेत. यांनी जवळपास 30 देशांमध्ये ऑफिसेस केलेत. तब्बल 100 पेक्षा अधिक देशांमध्ये त्यांचे क्लायंट्स देखील आहेत. असं कोणतं क्षेत्र नाही जिथे त्यांचं अस्तित्व नाहीये. एवढंच काय तर RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ॲक्सेस फंड सुद्धा ही कंपनी सांभाळते
आणि इतर देशांचे पेन्शन फंड आणि इन्शुरन्स फंड सुद्धा सांभाळते. आणि जेव्हा एखाद्या देशाला पैशांची गरज असते तेव्हा त्या देशाला आर्थिक मदत सुद्धा ही कंपनी करते. आपण जर या कंपनीच्या इन्व्हेस्टमेंटकडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ही एवढी मोठी कंपनी आहे की ते फोर्टमध्ये 60%, फेसबुक आणि ॲपलमध्ये प्रत्येकी 6.5% आणि जेपी मॉर्गन आणि व्हेरिझॉन सारख्या कंपनीमध्ये प्रत्येकी 7.5% एवढे शेअर्स आहेत. एवढंच काय तर 2 मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या मॅगीपासून ते अगदी 7 स्टार हॉटेल्सपर्यंत सगळीकडेच त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. महागड्या गाड्या बनवायला वापरल्या जाणाऱ्या पत्र्यापासून ते विमानामध्ये वापरल्या जाणाऱ्या जेट इंधनापर्यंत सगळीकडे ह्यांची गुंतवणूक आहे. मोठमोठाले मॉल, मल्टीफ्लेक्स, फॅशन ब्रँड्स या प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी आपण बघू शकतो किंवा कधीतरी खरेदी करण्यासह नुकताच विचार करू शकतो, त्या प्रत्येक गोष्टीत त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही कंपनी किती मोठी आहे. आता राहिला प्रश्न की ही कंपनी एवढा पैसा कमवते कसा, तर याचं उत्तर देखील सोपं आहे. जगभरामध्ये यांनी इतक्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट करून ठेवले आहेत की आपण एखादा बिस्किटचा पुडा जरी विकत घेतला किंवा एखादी हॉलिडे टूर देखील बुक केली तर आपण नकळत आपले पैसे त्यांच्याकडे पाठवत असतो. पण मग ह्या एवढ्या मोठ्या कंपनीला घाबरण्याची गरज आहे का, तर नक्कीच नाही. गरज आहे फक्त थोडं सावधान राहण्याची. आपण आपले पैसे कोणाला, कसे आणि कधी देतोय याकडे जरा बारीक लक्ष ठेवलं की झालं. कारण लॉरी यांचं मत असं आहे की प्रत्येक माणसाला त्यांची प्रायव्हसी जपण्याचा अधिकार आहे. रशिया युक्रेन युद्धानंतर युक्रेनमध्ये अनेक शहरांना रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी या कंपनीने युक्रेन गव्हर्नमेंटकडे अर्ज केलाय. त्यामुळे जागतिक पातळीवर ह्या गोष्टीकडे एक पॉझिटिव्ह संधी म्हणून बघितलं जातंय. आता ह्या सगळ्यावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की ही एक दीर्घकाळापर्यंत टिकून राहणारी कंपनी आहे आणि येणाऱ्या काही वर्षात ह्या कंपनीचा इन्फ्लुएन्स आणखीनच वाढत जाणार आहे. मग तो कसा असेल याकडे नक्कीच सर्व देशांचं लक्ष लागून राहिलंय. तर मंडळी, हा होता आजचा आपला विषय. तुर्तास इथेच थांबूया. पुन्हा भेटू आणखीन एका नवीन विषयासोबत आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विषय काय.